हाय फ्रेंड्स, चला बनवूया अंडा बिर्याणी। अंडा बिर्याणीसाठी सर्वात अगोदर आपण राईस बनवून घेऊया। एक मोठा गंज घेतला आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे। थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे, थोडेसे पुदिन्याचे पानं टाकायचे आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे। 1 चमचा तेल टाकायचं आहे। सर्व साहित्य टाकून आपण हे उकळून घ्यायचं आहे। चमचाभर मीठ टाकलेलं आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहे आणि पाणी छान आता आपण हे उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळायला लागल्याच्या नंतर बासमती राईस टाकत आहे। बासमती राईस मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि अर्धा तास भिजत टाकून ठेवला होता। तुम्ही जास्त वेळ पण भिजत टाकून ठेवू शकता। तर आता हा छान मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला छान 80% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे। 70-80% पर्यंत भात छान शिजला पाहिजे, कारण की मसाल्यासोबतही तो पूर्णपणे शिजला जातो। तर या पद्धतीने शिजवून घेतला आणि आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने काढून घेतले तांदूळ आणि आता अंडे घेतलेले आहे, 6-7 अंडे आहे। याला असं कट करून घ्यायचं आहे। अंडे उकळून घेतले होते मीठ टाकून, त्याचं साल काढून घेतलं होतं। थोडंसं तेल टाकलेलं आहे। एक मोठं भांडं घेतलं ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। त्यामध्ये तेल आणि मीठ टाकले आणि थोडंसं हळद टाकलेलं आहे। तेल हे बरिस्ता बनवला होता, तेच तेल मी वापरून राहिलेली आहे। बरिस्ता कसा बनवायचा मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे। अगोदर काही बिर्याणीचे व्हिडिओ टाकले आपण, त्यामध्ये सांगितलेले आहे। या पद्धतीने अंडे छान फ्राय करून घेतलेले आहे। तर बघा, हा तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता। असा छान कुरकुरीत कांदा तळून घेतला होता, तो टाकत आहे। पुदिन्याची पानं टाकत आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला 1 चमच तिखट टाकत आहे, कारण की आपण मिरच्याचा ठेचा टाकणार आहोत, म्हणून तिखट थोडं बेतानच टाकायचं आहे। हळद मीठ टाकून घेतलेलं आहे। बिर्याणी मसाला टाकलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। बिर्याणीमध्ये नेहमी थोडासा ठेचा टाकला जातो हिरव्या मिरच्याचा, किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही उभ्या कापूनही टाकू शकता, पण ठेचा टाकला की छान टेस्ट येतो। तर मिरचीचा ठेचा टाकत आहे आणि दही टाकायचं आहे 2-3 चम्मच। दही टाकून छान मिक्स करायचं आहे। सर्व एकजीव छान करून घ्यायचं आहे। दोन 3 चमचे तूप टाकत आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकता किंवा डालडा पण टाकू शकता। छान मिक्स करायचं आहे। केवडा इसेन्स टाकायचा आहे। 10-12 थेंब आपण केवडा इसेन्सचे टाकणार आहोत। याच्याशिवाय बिर्याणीला काही सुगंध येत नाही। केवडा इसेन्स टाकला की प्रॉपर बिर्याणीचा सुगंध येतो। बघा, तेल सुटायला लागलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला पूर्ण मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आणि जो उकळून ठेवलेला तांदूळ होता आपला बासमती राईस, जो चाळणीत काढून ठेवलेला होता, तो टाकलेला आहे। या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। सगळीकडे एकसारखा पसरवून घेतल्याच्या नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तावा घेतलेला आहे छान जाड बुडाचा। त्याच्यावरती आपण हे मंद आचेवरती 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये 10-12 थेंब मी केवडा इसेन्स टाकला होता भाताला वरून, आणि हे केसरचं दूध टाकत आहे आणि झाकण लावून 20 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनटं लागू शकते, अर्धा तासही लागू शकतो। छान वाफवून घ्यायचं आहे आणि आता ही बिर्याणी आपली तयार आहे। अंडा बिर्याणी ही आपली तयार आहे। बघा किती मस्त रंग आलेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे। या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। तयार आहे आपली ही अंडा बिर्याणी। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।